तिथे आमचा M2M फेरीचा टायमिंग होता 12 वाजता, पण आम्हाला 11 वाजता तिथे पोहोचायला सांगितलं. तर आम्ही आमची बाईक घेऊन आलो आहोत तिथे. तर इथे अशी सुविधा आहे की तुम्ही ऑनलाईनही तिकीट काढू शकता आणि ऑफलाईनही काढू शकता. त्यांचं असं आहे की कधी कधी जास्त म्हणजे सुट्ट्या वगैरे असतात, त्यामुळे कसं जास्त गर्दी असल्यामुळे तुम्हाला इथे लिमिटेड सीट्स अवेलेबल असतात, त्याच्यामुळे तिकीट तुम्हाला भेटेल किंवा ना भेटेल. त्याच्याऐवजी तुम्ही ऑफलाईन जर तिकीट काढली तर मग तुम्हाला पटकन तिकीट भेटेल. आणि ऑफलाईन तिकीट काढायचे आहे तर तुम्हाला M2M फेरी गुगलवर जरी टाकलीत तरी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन येऊ शकते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत अलिबागला M2M फेरीने. तर माझ्या बाजूला M2M फेरी तुम्ही पाहू शकता. तर भरपूर मोठी अशी ही शिप म्हणता येईल, क्रूज म्हणता येईल, होडी म्हणता येईल, जे तुम्ही म्हणाल ते. तर आतमध्ये काय काय आहे, कसं आहे, याची प्राईस काय आहे, म्हणजे जे चार्जेस वगैरे काय आहे ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल, ठीक आहे. तर इथे आम्हाला 1 तास अगोदर यायला सांगितलं. आमच्या बॅगी वगैरे चेक केला, बॅगी वगैरे चेक करून मग थोडा वेळ आम्हाला थांबावं लागलं. बरोबर 12 वाजता आम्हाला M2M फेरीच्या आतमध्ये चालू आहे. हा जो एरिया दिसतो तो पूर्ण पार्किंगसाठी, 2 व्हीलर 4 व्हीलर बसेस वगैरे इथं पार्क करण्यासाठी ग्राउंड फ्लोअरची असं वेगवेगळं नाव आहे. तर हा ओपन एरिया आहे, इथे भरपूर सारे सीट्स वगैरे अवेलेबल आहेत, दिसत आहे तुम्हाला. तर इथे बसून आपण बाहेरचा नजारा ओपनली पाहू शकतो. इथे येऊन खूप भारी फील होत होतं. मस्तपैकी जाऊन मी पहिल्यांदा आम्ही बाहेरचा सगळा आनंद घेतला, छानपैकी फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले. इथं मोस्टली आहे ना, जे आलेले ना ते जास्तीत जास्त फॉरेनरच मला जास्त दिसत होते. यात इंडियन लोक थोड्याफार प्रमाणात दिसत होते. आम्ही जो तिकीट बुक केली ना, स्कोडा कुशाक झोन, हे आम्ही तिकीट बुक केली. वरती स्टँडर्ड बार पण आहे, म्हणजे ज्यांना ड्रिंक वगैरे पाहिजे ते ड्रिंक पण त्याच्या तिकीट्स वेगळे आहेत. पासून वरती त्याचे तिकीट्स वेगवेगळे आहेत. तर आम्ही जे तिकीट काढलं होते तर स्कोटा कुशाल झोनचं तिकीट काढलेलं. आता मी जे आतमध्ये जाणार आहे ते कॅफेटेरियामध्ये जाणार आहे. नाश्ता पाणी तिथे अवेलेबल आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय चार्जेस वगैरे आहेत. तर आता मी चालले कॅफेटेरियामध्ये. मस्तपैकी थंड थंड आल्यानंतर फील झालं. बाहेर खूप गरम वाटत होता, इथं जरा थंड वाटत होतं. मग गेले, जरा फोटो बिटो काढले 5-7 चांगले. त्याच्यानंतर थोडीशी मी बसले इथे. त्याच्यानंतर म्हटले जरा चार्जेस वगैरे बघूया आपण इथे चार्जेस काय आहे. तर इथे पोह्याचे चार्जेस होते 140 रुपये. त्याच्यामुळे म्हटले नको, काय खायलाच नको. त्याच्यामुळे बिन खाताच मी इथे दर्शन घेतलं सगळ्या जागेचं व्यवस्थित, आणि मी पुन्हा बाहेर आले छानपैकी.
और यहाँ पे आमचा प्रवास बरोबर 1 तासामध्ये संपला आहे। तर 1 तासामध्ये संपल्यानंतर आम्ही बाहेर आलो आहे। ती 4 व्हीलर काही सुविधा नाही, व्हॅन वगैरे नाही, तर त्यांच्यासाठी हे बघा समोर व्हिडिओमध्ये जी व्हॅन दिसते ना त्याने तुम्हाला बाहेरपर्यंत सोडणार आहे। बाहेर जायला थोडा अंतर लागतो, 5 मिनिटाचा तरी रस्ता आहे प्लेनवाला। तर ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला पुन्हा येते। तोपर्यंत बाय बाय।